संतोष धुरी यांना उमेदवारी देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आणि ती न मिळाल्याने तुम्ही नाराज होतात किंवा ती जागा ठाकरे गटासाठी सुटली अशी अगदी बऱ्याच प्रसारमाध्यमांनी क्वेश्चन मार्क सहित बातमी झालेली. तर असं खरंच काही पडद्यामागे घडलेलं का, किंवा तुम्ही असतात तर ती जागा नक्कीच तुमच्या मित्राला मिळाली असती असं आपल्याला म्हणता येईल का? मला असं वाटतं आपण थोडं याच्यामध्ये वरतोय की संतोष धुरी माझा सहकारी आहे का, तर 100% आहे. तो माझ्याबरोबर सगळ्या आंदोलनात होता का, तर 100% होता. पण आमची अनिशा माझगावकर सुद्धा माझी सहकारी आहे. आमच्या शिवडीतले जे इच्छुक होते ते सुद्धा माझे सहकारी आहेत. आणि माझी भावना ही होती की माझ्या सर्व सहकाऱ्यांना, ज्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी तडीपारी भोगल्या आहेत, जेलवारी केली आहे, खस्ता खाल्ल्या आहेत, भोगल्या आहेत, त्यांना यावेळेला तिकीट मिळावं ही माझी भूमिका होती आहे. आणि त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. आणि सन्माननीय राजसाहेबांना सुद्धा ही भूमिका सांगितली. पण शेवट कसं होतं की आता अनिशा माझगावकरांना पण तिकीट नाही मिळालं, संतोष धुरींना पण तिकीट नाही मिळालं, अजून आमचा घाटकोपरचा राहुल चव्हाण आहे त्याला तिकीट नाही मिळालं. हे सगळ्यांना मुंबई शहर अध्यक्ष म्हणून मेहनत करताना, जीव ओतून काम करताना मी बघत होतो. तर त्यांच्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी माझा जीव तुटणं मला असं वाटतं स्वाभाविक गोष्ट आहे. आता युतीत ती नाही आली जागा, फॉर व्हॉट एव्हर रिझन त्यांनी ती नाही दिली जागा किंवा ती नाही सुटली, चर्चेत नाही आलं, ते होतं. 100% तर काही कुठल्या युतीमध्ये 100% समाधानी माणूस नसतो.